तर पत्री घालून घ्या. चला, थँक्यू सो मच. पंच म्हणून लाभले ईश्वर आणि अभिषेक सर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आपलं कोण मुख्य बोलणार आहे का इथे आजच्या आयोजनाबद्दल? ज्यांना माईक घ्यायचा आहे 2 मिनिटात बोलून घ्या, म्हणजे नंतर ना बोलता येणार नाही. मग त्या हिशोबाने तुम्ही करून घ्या. 1 मिनिटासाठी बोलून घ्या. थांबा थांबा, उगाच सगळ्यांनी गडबड करू नका. शांतता राखा. सगळ्यांचा मान सन्मान होईल. आणि जर असंच जायचं असेल तर ट्रॉफी तुम्हाला अशीच देतो आणि तुम्ही घेऊन जा. त्याला काय अर्थ आहे? नाही ना? मान सन्मानात तुम्हाला जायचं आहे ना? बस. हा जाऊ दे. आता काय हे करायचं नाही आपल्याला. अच्छा, या यादव सहाय्यक समिती गोळे विभाग आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 या स्पर्धेसाठी ज्यांनी अथक मेहनत घेतली आणि ज्यांनी या स्पर्धेत या आपल्या सर्व संघांनी 16 संघांनी सहभाग घेतला आणि समाजाला सहकार्य केलं, प्रथमतः त्या सर्व संघांचं हार्दिक स्वागत व मनपूर्वक धन्यवाद. तसेच ज्यांनी आपल्याला कळत न कळत आणि सडल असते जे आपले मोठे दानशूर देणगीदार आपल्याला लाभले, त्या सर्व देणगीदारांचे देखील मनस्वी आभार. तसेच आजचा हा कार्यक्रम पूर्ण यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ही पिच आखण्यापासून ते हा ग्राउंड सजवण्यापर्यंतचा कार्यक्रम ज्यांनी केला, त्या सर्व समाज बांधवांचे मनपूर्वक धन्यवाद. तसेच आजची समालोचनाची जबाबदारी जी केली ते आपले बांधव प्रथमेश दावेकर, तसेच रेणुसे सर आणि आपला अजय कासार आणि तसेच प्रफुल्ल तटकरे यांनी देखील या समालोचनेची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडून समाजाला सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद. तसेच ज्यांनी आजच्या दिवसभर आपल्याला पाण्यासाठी जो जास्तीत जास्त सपोर्ट आणि मदत केली, त्या जय जीवन ग्रुपचं सिलीम यांचाही देखील मनपूर्वक आभार. या कडाक्याच्या उन्हाळ्यात त्यांनी थंड पाणी पाजून आपल्याला मन शांत केलं आणि आपण दिवसभर इकडे शांतपणे हा कार्यक्रम पार पडला. तसेच सर्व क्रिकेट टीमचे आणि सर्व आमच्या समाजाचे आलेल्या सर्व समाज बांधवांचे खरंच खूप खूप आभार. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सहकार्य या समाजाला यापुढेही लाभेल असा हा विश्वास व्यक्त करतो. आणि हा सूरज मिरगळ यांचे लिस्टमध्ये नाव राहिलं होतं, पण त्यांनी आपल्याला या आपल्या क्रिकेट 1111 रुपयाची देणगी जाहीर केली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. या अशा सगळ्या देणगीदारांचं खरंच आभार मानावे तेवढे कमी आहेत, कारण तुमच्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडतो आणि तुमच्या भरोश्यावरच हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करतो. त्यामुळे तुमची साथ सोबत ही अशीच कायम राहील यात शंका नाही. इथून पुढचा कार्यक्रम मी आपल्या दिवसभराचे समालोचन करणारे रेणुसे सर यांना विनंती करतो की आपण सुरुवात करावी, पण ट्रॉफी व सन्मानचिन्ह हे कोणाचे हस्ते द्यावे याची मी नावं आपणास देईन, त्या नावाप्रमाणेच त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ही आपल्याला विनंती करतो. नक्कीच हा पूर्ण आयोजन तुमचं आहे, नियोजन तुमचं आहे आणि तुमचा हक्क सुद्धा. बोला. आज 2024 श्रीकृष्ण चषक यादव सहाय्यक समिती गोयल विभाग आपण सगळ्यांनी बंधूंनी जी साथ दिली, त्या साथीवरतीच आम्ही आपला आजचा कार्यक्रम यशस्वी करू शकलो. त्याचबरोबर आपल्या यादव सहाय्यक समितीचे मुंबईचे नवनिर्वाचित सचिव, मी सुद्धा नवनिर्वाचितच आहे, पण या तुमच्या सगळ्यांची जी साथ आहे, तुमच्या सगळ्यांची जी मनोबल जे आमच्या बरोबर आहे, या ताकदीला घेऊन आम्ही पुढे जात आहोत. तर बंधूंनो, अशीच आमच्यापर्यंत आपली साथ ठेवा आणि आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आपण हातभार द्या अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वप्रथम मी ह्या आयोजनाच्या आणि नियोजनाच्या ज्या कमिटीमध्ये जेवढे मेंबर्स आहेत, जेवढे ग्रामस्थ मंडळ आहेत, जितके सभासद आहेत, जितकी सगळी मंडळी या गावात राहते, त्यात सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की मी आवर्जून एक वाक्य उल्लेख केला होता, इथे एका घरामध्ये 2 भाऊ एकत्र राहत नाहीत, तिथे तुम्ही 16 गावं एकत्र करण्याचं मोठं धाडस केलं. शाबाश शाबाश.
त्यामुळे अशा या 16 गावांना असंच कायमचं बांधून ठेवा आणि तुमच्या या 16 गावाच्या समितीला कधीच नजर लागू नये अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. थँक्यू. त्यानंतर मी सांगतो की आजच्या सकाळच्या सत्रापासून ज्या वेळेला मी इथे उपस्थित झालो होतो तेव्हापासून मी सगळ्यांची धडपड पाहतोय, कारण की इथे काहीच नव्हतं, ओसाड रानमाळ होता, त्यामध्ये तुम्ही हा वटवृक्ष लावलात, एवढं सगळं स्टेज उभं केलात, त्यामुळे सगळ्या कार्यकारिणीचा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आज मला संधी दिली त्याबद्दल मी आभार मानू ते कमीच आहेत, पण तुम्ही जे चांगलं काम केलं त्याबद्दल एकदा जोरदार 3 चीयर्स होऊन जाऊ द्यात. हिप हिप हुर्रे, हिप 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 हिप. तर ठीक आहे, मी सकाळपासून पाहतोय आपण मान्यवरांचं बरंच स्वागत केलं, त्यामध्ये वरिष्ठ मान्यवर होते, काही जुने जाणते क्रिकेट खेळाडू होते, ते सुद्धा इथे येऊन गेले, ते सुद्धा सल्ले देऊन गेले, कानमंत्र देऊन गेले. तर त्यांचे सल्ले आपल्याला किती महत्वाचे आहेत त्यासाठी मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो की आजच्या तारखेला पारिजातकाचं फूल बऱ्याच लोकांनी पाहिलेलं नसेल, तर पारिजातिकाचं जे झाड गावाला असायचं ते शुद्ध ठिकाणी येतं. लक्षात ठेवा, 2 मिनिटं ऐका, हे महत्वाचं बोध आहे. ते अशा शुद्ध ठिकाणी येतं आणि त्याला इतकी फुलं येतात ना, ती फुलं नुसतं झाड हलवलं का ते खाली पडतात आणि जवळपास पाऊस झाल्यासारखं पडतं. त्यामुळे ते पारिजातिकाची जी फुलं असतात ना ती आपल्या वरिष्ठांसारखी असतात. लक्षात ठेवा, आजच्या लेव्हेंडरला, लिलीला, आजच्या रोजला त्याची धमक येणार नाही. त्यामुळे वरिष्ठांचा मान ठेवा आणि त्यांचा सल्ला नेहमी घेत राहा, कारण की सल्ला त्यांचा इतका महत्वाचा असतो ना, भले त्यांची कारकीर्द सक्सेसफुल झाला असेल पैसा कमवून किंवा अनसक्सेसफुल झाले असतील, नाराज झाले असतील, म्हातारे असतील, ते वाया गेलेले असतील, पण त्यांच्याकडनं दोघांकडनं, कारण की सल्ला घ्यायचा झाला तर यशस्वी आणि अयशस्वी अशा दोन्ही माणसांकडनं घ्यायचा. कारण की यशस्वी माणूस सांगतो मी यशस्वी कसा झालो आणि अयशस्वी माणूस सांगतो की मी अयशस्वी का झालो, ते तुम्ही करू नका. त्यामुळे ते तुम्ही एक्सेप्ट करून घ्या. त्याचप्रमाणे फक्त एकच सल्ला असा असणार आहे जो मी प्रत्येक वेळेला सगळ्यांना देत असतो की ज्या पद्धतीने पाऊस पडल्यानंतर जमिनीचा सुगंध येत असतो, त्याचप्रमाणे जेव्हा डांबराचा सुगंध येत असतो तेव्हा गावात राजकारण शिरलेला असतो. त्यामुळे आपला 16 गावातला कोणताही नागरिक राजकारणाला बळी पडू नये अशी सुद्धा तुम्हाला मी विनंती करतो. तर हे जे तुमचं जे 16 गावाचं नवचैतन्य आहे ते कायमचं अबाधित राहणार आहे. चला तर वळूया आपण सामन्याकडे. आजचा दिवसभराचा कार्यक्रम खूपच छान झाला. सगळ्यांना माहिती आहे पहिलं पारितोषिक कुणी मिळवला, सगळ्यांना माहिती आहे द्वितीय पारितोषिक कुणी मिळवला. त्या व्यतिरिक्त जर कुणाला काय बोलायचं असेल तर सांगा, मग मी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि सामनावीर चालेल. तर मग आता आपण वळतोय सामन्याच्या. नाही चालेल, काय हरकत नाही, पाठ झालं आता, माझं पाठ झालेलं. बरीच लोक आपल्या नावाने इथे ओळखीला आलेली आहेत. तर हे आपण सर्वप्रथम देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज. तर तुम्ही गेस करू शकता सर्वात पहिला की उत्कृष्ट फलंदाज कोण असेल. करू शकता, गेस करू शकता कोण असेल. तर उत्कृष्ट फलंदाज आहे शिलीम संघातील कुणाल कदम. कोणाच्या असते देता. हॅलो, उत्कृष्ट फलंदाज साठी आमंत्रित करतो प्रवीण साबळे साहेब यांना विनंती करतो की आपण अमोल साबळे यांना विनंती करतो की आपण त्यांना उत्कृष्ट फलंदाजाचा चषक द्यायचा आहे. कुणाल आपण पुढे यायचं आहे. नावलौकिक कमावलेला खेळाडू कुणाल. ज्या पद्धतीने एकेकाळी कुणाल म्युझिक खूप चालायची त्याच पद्धतीने सध्या हा पर्व कुणालचा आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. उत्कृष्ट फलंदाज कुणाल 2 वेळा मॅन ऑफ द मॅच. बालिका बिरला गेली. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज कोणी गेस करू शकतो. ऐकायला नाही आलं. चला चेअर्स कमी पडले, मी सांगून टाकतो. उत्कृष्ट गोलंदाज आहे बोरवणे संघाचा प्रितेश. तर यापुढे प्रितेश लवकर आपण घेऊन जायचं. मी या समाजाचे माजी अध्यक्ष विजय धुमाळ साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना द्यायचं आहे. आजच्या दिवसभराचा बर्थडे बॉय. वरिष्ठ असले तरी आजच्या दिवसासाठी ते बर्थडे बॉयच आहेत.
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रितेश याच्यासाठी. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, मात्र गोलंदाजी तितकीच तरबेजीची होती. त्यानंतरचा आता यावेळेला मालिकावीर असणार आहे आणि तो गेस करण्यात कुणाला अडचण होऊच नये. त्याचं नाव असणार आहे मिथिलेश. लवेश गोले यांना विनंती करतो की आपण मिथिलेश गोले यांना मालिकावीर चषक द्यायचा आहे. मी नक्कीच या खेळाडूबद्दल एक कौतुक सांगू इच्छितो की एक हिरा असतो, लक्षात ठेवा, हिरा असतो. हिऱ्याची किंमत जर वेगळा असेल तर नुसता हिरा असतो, पण ज्या वेळेला एखाद्या संघामध्ये हा हिरा टाकला जातो, म्हणजे जर एखाद्या मुकुटावरती जर हिरा लावला तर त्या मुकुटाची शोभा वाढते. त्याच पद्धतीने या संघाची शोभा या खेळाडूने वाढवलेली आहे. तर एकदा याची जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मुकुटावरचा हिरा म्हणजे मिथिलेश. मी 2 शब्द बोलू इच्छितो इथे की टुर्नामेंट ही दरवर्षी चांगलीच असते. फक्त ग्राउंड जे असतं ते आपलं 10 वाजता भेटतं. तर नेक्स्ट इयर जेव्हा पण टुर्नामेंट असेल तर जेव्हा 9 वाजता जे ग्राउंड अवेलेबल होईल अशी ग्राउंड बघा. थोडा खर्च झाला तरी चालेल, कारण 1 ओव्हरची गेम असतो. 1 ओव्हरमध्ये कोणाला साध्य करता येत नाही, कारण एकच प्लेअर खेळतो, एकच प्लेअर बॅटिंग करतो. तर प्रत्येकाला चान्स मिळावा म्हणून माझी इच्छा आहे की ऍटलीस्ट 2-2 ओव्हरचा तरी नेक्स्ट इयर पासून गेम व्हावा, हीच इच्छा आहे बस. नक्कीच याचा विचार केला जाईल. नक्कीच मी या बाबतीमध्ये वेगळ्या प्रकारचा विचार करतो. जर हा खेळ इथे 1 ओव्हरचा खेळला जातोय, याच्या ऐवजी आपण जर हा खेळ गावापर्यंत जर पोहोचवलात ना, म्हणजे मुंबईला येऊन खेळतात ना, गावाला खेळलं तर अजून गावाला जाऊ शकतो, पण ती वेगळी बाग आहे, तुमचा विषय आहे. चला असू द्या. मी वळतो त्या पुढचं पारितोषिक. बॅट्समॅन फलंदाज आहेत का? बरं, आपल्या त्या राहिल्या होत्या, कॅप्स राहिल्या होत्या, उत्कृष्ट फलंदाज द्या. बोलवा आपल्याकडनं थोडीशी एक अजून त्यांची एक गिफ्ट राहिलेलं आहे, म्हणजे गिफ्ट बंपर ऑफर आहे उत्कृष्ट फलंदाजासाठी. उत्कृष्ट गोलंदाज जो होता आपला प्रितेश, त्याचं पर्पल कॅप आहे ते त्यांचं राहून गेलेलं होतं, ते सुद्धा कलेक्ट करायचं आहे. पर्पल कॅप साठी मी सचिन कासार यांना विनंती करतो की आपण त्यांना द्यायची आहे. सचिन कासार. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज जो होता आपला कुणाल, त्याचं आहे ऑरेंज कॅप, ते सुद्धा आपण रिसिव्ह करून जायचं आहे. कुणाल दादा साबळे यांना विनंती करतो की आपण त्यांना ऑरेंज कॅप द्यायचं आहे. मालिकावीर टी शर्ट आणि त्याचप्रमाणे मालिकावीर जो मिथिलेश होता त्याच्यासाठी आहे टी शर्ट. मालिकावीर टी शर्ट आहे, गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज आकाश माडिक, AK स्पोर्ट आकाश माडिक कुठे असेल त्यांनी यायचं इकडे. हाय पुन्हा एकदा बघा बंपर ऑफर आहे. पुन्हा एकदा प्रितेश उत्कृष्ट गोलंदाज टी शर्ट आहे, ती सुद्धा रिसिव्ह करून जायचं आहे. यावेळेला आपण फक्त बॅग पॅक करायची आहे, लक्षात असू द्या. आपल्याला फक्त आणि फक्त प्राइस घेऊन जायचे आहेत. आता आपल्याला मोठी सुटकेस घेऊन जायची आहे, लक्षात ठेवा. मला वाटतं प्रितेश हॅट्रिक मारली पहिले म्हणजे तो तुमचा चषक आणि हॅट्रिक टी शर्ट लॉट मध्ये आली नाही, त्याप्रमाणे मालिकावीर मिथिलेश आपले टी शर्ट घ्यायचे. उत्कृष्ट फलंदाजाची टी शर्ट आपल्याला सुपूर्द केली जाईल नंतर. ती नंतर सुपूर्द करूया ना आपण, नंतर सुपूर्द करू. हा
त्यानंतर आता आपला महत्वाचा कार्यक्रम, ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहतात. द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरलेला संघ आहे श्री समर्थ क्रीडा संघ मुरवणे. मी कर्णधाराला विनंती करतो आपण लाईनअप करून घ्यायचं आहे, कारण की सगळ्या खेळाडूंना प्रथम आपण मेडल्स देणार आहोत. या मी मराठी प्रतिष्ठानचे सचिव प्रफुल्ल तटकरे यांना विनंती करतो की आपण मेडल द्यायचे आहेत. बंधू प्रतीक तटकरे देत आहेत, दोघे बंधू मेडल देतील. तिथेच थांबा, तुम्ही असेच थांबा, लाईनीत जा. तुम्ही जाऊ, असंच राहू द्या, लगेच ट्रॉफी देऊया. हो बरोबर आहे. असेच थांबा, पुढे जा भाऊ. पुढे जा. तुम्ही बॅकला फिरा असं, उलटे फिरा. रितेश असं जा ना पुढे. तू असं तू येशील परत, तू पुढे इकडे येशील ऑटोमॅटिक सर्कल. इथे येशील, इथे जे असं राऊंड मारून जाऊ नको. तुला ताबडतोब नाही ते नाही. मला वाटतं ओके झालं. हे होते मेडल जे आपल्याला मिळाले प्रत्येक खेळाडूसाठी. सिल्वर मेडल सेकंड प्राइज साठी म्हणजे रनर अप साठी, आणि त्यानंतर त्यांना मिळणार आहे हा चालेल. नाही नाही तुम्ही बोला, परत टाइम होऊन जाईल. हा ट्रॉफी घेऊन जायचं नाही, 2 मिनिटं थांबायचं आहे लगेच. थोडासाच कार्यक्रम राहिला बाकी. एक काम करा, ट्रॉफी द्यायच्या आधी आहे ना, त्यांचे कॅप्टन वगैरे कोणाला काय बोलायचं असेल तर मन व्यक्त करून घ्या. ट्रॉफी दिली तर गडबड होईल. यांना मेडल जाऊन इकडे उभे करूया. हा चालेल चालेल. त्याचप्रमाणे गोल्डन म्हणजे फर्स्ट प्राइज मिळालेला संघ आहे तो म्हणजे आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. यांच्या कर्णधारांना विनंती आपण सुद्धा मेडल घेऊन असं लाईनअप करायचं आहे. प्रतीक आणि प्रफुल्ल यांना विनंती करतो की आपण त्यांना मेडल द्यायचे आहेत. कशाला एवढे घाई करतात. काय कुठे तुम्ही हो ठीक आहे. बरं चालेल ना. दादा आता काय करूया, मनोगत मनोगत दोन्ही काढतो. किंवा त्यांच्या टीम मध्ये कोणाला बोलायचं असेल तर बरं. दोन्ही कर्णधार रनरअपचे कर्णधार मला जरा पुढे या ना. कर्णधार कोण आहे? तुम्हीच आहे ना? प्रितेशच आहे ना? हॅलो. पहिल्यांदाच आलोय टुर्नामेंट खेळायला इथे मुंबईला. कम से कम 10 वर्षानंतर मी खेळायला आलो इथे. पूर्वी यायचो खेळायला, पण गावोगावी ज्याच्या मॅचेस व्हायच्या त्याच्याने यायचो. आज आपल्या समाजाच्या मॅचेससाठी पहिल्यांदा आलोय आणि खूप बरं वाटतंय की पहिल्यांदा येऊन ट्रॉफी मारणं किंवा आणि एवढा आपला समाज बांधव आपल्याला बघायला भेटतोय. सगळ्यांकडे ओळख होतंय. सगळ्यांकडे आपण आता मी राहत नाही, मी आउट ऑफ म्हणजे गुजरातला राहतो. आज पहिल्यांदा मी इथं मुंबईमध्ये खेळायला आलोय आणि सगळ्यांना असं म्हणजे खेळी वृत्ती पाहून आहे ना आज मन भरून आलंय. काय बोलू हे काय समजत नाही मला आज, पण खूप एन्जॉय झाला. आणि यादव सहाय्यक समिती, डोळेले विभाग, सर्व पदाधिकारी, कमिटी यांचे मनापासून आभार. धन्यवाद. त्याचप्रमाणे विनर टीमचा कर्णधार निलेश सर, आपण पुढे यायचंय.
फास्ट कडक होणार आहे. सर्वात प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आई सोमजाई मातेच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वात प्रथम यादव साहित्य समिती गोयले विभाग याचे आभार मानतो की त्याने आम्हाला खेळायला आमंत्रित केलं. एवढे बोलून माझे शब्द थांबा 2 मिनिटं थांबा. पहिलं तर सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा थोडा वेळ घेईल पण यासाठी मी उत्तेजित करतो की आपल्याला काय माहितीये का, मी ज्या वेळेस शाळेत होतो त्यावेळेला कधीही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला नाही. मी प्रत्येक वेळेला निबंध स्पर्धेत भाग घेतला कारण की मला स्टेजवरती बोलता येत नाही. पण आज त्याच्या विरुद्ध झालं. मी 10वीचा टॉपर आहे, शाळेतला पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे, पण कधीच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला नाही. आज स्टेजवर बोलतोय. त्यामुळे माझं एक टार्गेट आहे की जो खेळाडू असेल, क्रिकेट खेळणारा असू दे किंवा मी शाळेत गेलो तिथे असू दे, प्रत्येकाला बोलायची संधी दिली गेली पाहिजे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने खेळताना कॉन्फिडन्स दाखवला, बोलताना सुद्धा तेवढाच कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. लक्षात ठेवा. तर आता तो खेळण्याचा कॉन्फिडन्स तुम्हाला कुठून आला? जर प्लेअर मधून आला असेल, प्रत्येक प्लेअरचं नाव घेऊन सांगा. मला माझ्या पूर्ण टीमवर विश्वास आहे. कारण प्रत्येक खेळाडूचा योगदान 100% असतो. गेल्या मागे 10 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो, पण मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही उत्कृष्ट पद्धतीने क्रिकेट खेळतोय आणि ते खेळतच राहणार. थँक्यू सो मच 2 शब्द बोलल्याबद्दल. त्याच पद्धतीने कुणाला स्वतःची भीती घालवायची असेल तर 2 मिनिटासाठी पुढे येऊन बोलू शकतात. कुणाला बोलायचं आहे का? चला घ्या पुढे घ्या. बरं ठीक आहे. पुढच्या वेळेला ज्या वेळेला कधी जर मला ह्या आयोजनासाठी बोलवलं गेलं तर फायनलचे 2 कर्णधार सोडून मला अधिक 2 ते 3 लोक पाहिजेत जे बोलू शकतात, ज्यांनी तुमच्या समाजातील एक वक्ता मिळेल जो, मी बोलतो ना, राजकारणात जायचं नाहीये पण आपल्या वक्तृत्वाने राजकारणाचं तोंड बंद करता आलं पाहिजे. त्यासाठी तयार करायचं आपल्याला. तर बोलूया आपण. द्वितीय पारितोषिकचं प्राइज आहे 11,111 रुपये आणि त्यासोबत मिळणार आहे ही मोठी ट्रॉफी जे तुम्हाला देणार आहेत कैलासवासी रामचंद्र पांडुरंग साबळे, माजी अध्यक्ष यादव सहाय्यक समिती गोळे विभाग यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव प्रदीप साबळे यांच्याकडून देण्यात येणार आहे पुरस्कार. प्रतीकदादा साबळे रोख रक्कम 11,111 व द्वितीय क्रमांकाचा चषक देणार आहेत आमच्या सिलिमगावचे सर्व आणि एमजी गोल्डचे मालक मंगेश चिले साहेब यांना विनंती करतो की आपण चषक त्यांना द्यायचं आहे. बोला आता जर आजूबाजूच्या प्रेक्षकांनी थोडी गर्दी कमी करायची कारण दूरला उडणार आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याचप्रमाणे आता प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरलेले आहेत ते म्हणजे आई सोमजाई देवी क्रीडा संघ शिलीम. प्रथम पारितोषिक आहे संतोष दादा 400. त्याचप्रमाणे प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरलेला संघ आई सोमजाई देवी क्रीडा संघ शिलीम या संघाच्या कर्णधारांना विनंती, त्याचप्रमाणे सगळ्या टीममेटला विनंती त्याने पुढे यायचंय. प्रथम पारितोषिक रक्कम रोख 22,222 रुपये आणि ही जी सर्वात मोठी IPL सारखी चमचमणारी ट्रॉफी आहे ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, ज्यांच्या सन्मानार्थ आपल्या
समाजाचे आपले सदस्य शैलेशदादा साबळे यांच्याकडून चषक देण्यात येत आहे. तसेच यादव सहाय्यक समिती गोळे विभाग यांच्या वतीने 22,222चं रोख रक्कम पारितोषिक मी विनंती करतो आपल्या समाजाचे माजी अध्यक्ष मुंबई कमिटीचे रिकामे साहेब, आनंद रिकामे साहेब, सुभाष धुमाळ साहेब आणि सुभाष भाटे साहेब, तसेच विद्यमान अध्यक्ष विठ्ठलदादा माडिक या सर्वांना विनंती करतो. तसेच सर्व माजी कमिटी यांना विनंती करतो की आपण या फोटो फ्रेम मध्ये यावं. गणपती बाप्पा थांबा, शिलीम संघ जाऊ नका, शिलीम संघाने जाऊ नका.